जय जिजाऊ. आज जनता दरबारामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर शहरातील सिटी बस सेवेच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे. मागील बऱ्याच वर्षांपासून सोलापूर शहरामध्ये सिटी बस सेवा बंद आहे. त्यासाठी प्रवाशांची खूप गैरसोय होत आहे. प्रवाशांकडनं आम्हाला बऱ्याचदा तक्रारी आलेल्या होत्या संभाजी ब्रिगेडकडे. आपल्या सोलापूर शहरामध्ये यंत्रमाग कामगारांचं आपलं सोलापूर शहर आहे. या ठिकाणी बिडी कामगार, त्यानंतर टॉवेल कामगार अशा अनेक आहेत. आणि सोलापूर शहराचे जे आजूबाजूचे ग्रामीण भागातले जे लोक आहेत, रुग्ण आहेत, त्यांचे नातेवाईक आहेत, शाळेतील मुलं आहेत, मुली कॉलेजेस मधील, तर हे सोलापूरला येत असतात. आणि हे येताना ह्यांना रिक्षाने वाहतूक करावी लागते, कारण सिटी बसेस बंद आहेत. आणि सिटी बसनी समजा 8 ते 10 रुपये ज्या ठिकाणी लागतात त्या ठिकाणी रिक्षाला 50 ते 60 रुपये एवढे पैसे मोजावे लागत आहेत. कुणाची परिस्थिती असते नसते, आर्थिक दृष्ट्या सोलापूर शहर हे खूप मागासलेलं आहे. आधीच रोजगारांची कमी आहे, महागाई वाढलेली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत. आणि अशामध्ये कुणाकडे दुचाकी असते नसते, कुणाकडे 4 चाकी असते नसते, मग रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. आणि रिक्षावाल्यांची जी आहे ती मनमानी सुरू आहे. पहिला रिक्षा भरल्याशिवाय दुसऱ्या रिक्षाला रिक्षावाले, स्थानिक रिक्षावाले जाऊ देत नाहीत. आणि क्षमतेपेक्षा सुद्धा जास्त प्रवासी जे आहेत ते रिक्षामध्ये भरले जात आहेत. या सगळ्याचा सोलापूर वासियांना खूप खूप त्रास सहन करावा लागत आहे. आणि आज ह्या सर्वांसाठी सोलापूरचे आपले आयुक्त आहेत ते जनता दरबारामध्ये आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की मागील बऱ्याच वर्षांपासून जी सोलापूर शहरात सिटी बसची सेवा बंद आहे, तर ही सोलापूरची सिटी बसची सेवा परत सुरू करावी. मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी सिटी बसचे जे प्रवास आहे हा सुरू करावा, जेणेकरून जे नागरिकांना आतोनात जे पैसे भरावे लागत आहेत वायफळ, आणि जो रिक्षावाल्यांचा त्रास सहन करावा लागत आहे, तर हे सगळं संपेल म्हणून आज निवेदन दिलेलं आहे.